नमस्कार, मी सौमित्र पोटे, मित्र म्हणे लाईमलाईटमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। आता आपण रिव्ह्यू करणार आहोत महेश मांजरेकर दिग्दर्शित जुनं फर्निचर या सिनेमाचा। पण त्यापूर्वी लाईमलाईट हे चॅनल जरूर सबस्क्राइब करा आणि शेअरही करा। महेश मांजरेकर यांचा हा सिनेमा आहे, त्यांची मुख्य भूमिका आणि त्यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा जुनं फर्निचर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे। सिनेमाची कथा मला वाटतं सगळ्यांना माहिती आहे, कारण ऑलरेडी ती स्प्रेड झाली आहे, ट्रेलर पण आलेला आहे। तर गोष्ट मी एक वन लाईन सांगतो। महेश मांजरेकर, गोविंद पाठक आणि त्यांची मिसेस आणि त्यांना एक मुलगा आहे। तर हे तीन त्रिकोणी कुटुंब आहे, पण त्यानंतर मुलगा मोठा झाला, त्या मुलाचं लग्न झालं, तो IAS झालेला आहे। पण लग्न झाल्यानंतर काही कारणानं त्याला कुटुंबासाठी वेळ देता येत नाही, स्पेशली आईवडिलांसाठी। आणि आईवडिलांची तक्रार आहे की या मुलांना आपल्याला वेळ द्यावा, त्यात काहीच चुकीचं नाही। आणि त्यामध्ये या सगळ्या गोष्टी घडत असताना ऑलरेडी हे दोघं आईवडील जे वृद्ध दाम्पत्य आहे ते आपल्या मुलाच्या आठवणीमध्ये झुरत असताना एक घटना अशी घडते की ज्याच्यामध्ये या आईचा, मुलाच्या आईचा, मिसेस पाठक यांचा मृत्यू होतो। आणि मग मात्र गोविंद पाठक चौताळून उठतात आणि मग ते आपल्या मुलावर दावा ठोकतात। तो दावा असतो त्यांनी आपल्या मुलावर केलेल्या खर्चाचा। 4,72,86,100 हे माझ्या हक्काचे पैसे। आणि मग हा कोर्टरूम ड्रामा कसा पुढे जातो हा तो सिनेमा आहे। तर हा कोर्टरूम ड्रामा याच्यामध्ये अनेक उत्तम कलाकारांनी अभिनय केलेला आहे। याच्यामध्ये महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, गिरीश ओक, शरद पोंक्षे, उपेंद्र लिमे पण आहे त्याच्यामध्ये। हा सगळ्यांनी मिळून केलेला जो ड्रामा आहे तो अतिशय उठावदार चालला आहे। शिवाजी साटम, सचिन खेडेकर सुद्धा आहेत। दोन महत्त्वाच्या गोष्टी मला अशा वाटतात की आजच्या काळामध्ये वृद्ध दाम्पत्यांना जो प्रश्न भेडसावतोय, ज्याच्यामध्ये विशेषतः ही गोष्ट असते की मुलं शिकतात आणि बाहेरगावी जातात, बाहेरच्या देशात जातात, किंवा लग्न होतं आणि मग त्यांचं एक आयसोलेटेड कुटुंब होतं, छोटं कुटुंब होतं, आणि मग त्या सगळ्या मुलांना आपल्या आईवडिलांकडे लक्ष देता येत नाही। तर या आईवडिलांची बाजू पण असते। असे अनेक वृद्ध दाम्पत्य आहेत ज्यांना ही तक्रार असते की आपली मुलं आपल्याकडे पाहत नाहीत। अर्थात पाहणं म्हणजे काही फार काळजी घेणं असं नसतं, पण एक चौकशी करावी बाबा एवढीच अपेक्षा असते, पण तीही केली जात नाही। आणि त्याच्यावरनं हा सगळा सिनेमा झाला आहे। म्हणजे अशा या सगळ्या मानसिकतेचं प्रतिनिधित्व हा सिनेमा करतो। त्याबद्दल मांजरेकरांचं खरंच अभिनंदन। आम्हा म्हाताऱ्यांची व्यथा जगासमोर येणं अत्यंत गरजेचं आहे सर। मुळात महेश मांजरेकर हे अतिशय सेन्सिबल दिग्दर्शक आहेत। काकस्पर्शपासून अगदी फक्त लढ म्हणासारखा सिनेमा असू दे, अस्तित्वासारखा सिनेमा असू दे, वास्तवसारखा सिनेमा, खूप उत्तम सिनेमे त्याने दिले। त्यामुळे मुळात त्यांना सिनेमा या माध्यमाची, ग्रामरची समज आहे, अर्थात ती इथं दिसते। आणि ते अतिशय उत्तम अभिनेते आहेत। महेश मांजरेकर मला व्यक्तिशः अभिनेते म्हणून खूप आवडतात। अगदी अलीकडच्या काळामध्ये दबंग किंवा वॉन्टेडमधला त्यांचा अभिनय मला खूप आवडला होता। या सिनेमामध्ये सुद्धा महेश मांजरेकरांना पाहणं ही पर्वणी आहे। अनेक क्लोज त्यांनी खूप उत्तम दिलेत, त्यांना पाहायला मजा येते, आणि अनेक सीन्स त्यांनी खूप अतिशय उठावदारपणे दिलेत, त्याबद्दल खरंच त्यांचं अभिनंदन। याच्यामध्ये समीर धर्माधिकारी यांची महत्त्वाची भूमिका आहे, ज्यांनी ह्या अभय पाठक जो मुलगा आहे त्याच्या सासऱ्यांची भूमिका केली, म्हणजे अवनीचे वडील। तर ते कॅरेक्टर उत्तम आहे, व्यवस्थित आहे। आणि शिवाय ह्याच्या सगळ्यामध्ये अवनी आणि अभय या दोघांचं जे कास्टिंग दिसायला उत्तम आहे, पण जेव्हा त्याची व्यक्तिरेखा आपण साकारतो तेव्हा अभय हा IAS दाखवलेला आहे, IAS अधिकारी। तर त्याचा वावर तसा वाटत नाही, तो खूप नौखा वाटायला लागला आहे। IAS अधिकाऱ्यांमध्ये जी एक वावरण्यामध्ये एक जरब असते किंवा मॅच्युरिटी असते ह्या सगळ्या गोष्टीशी हँडल करण्याची, तर ती मला थोडीशी कमी वाटली। भूषण प्रधानने त्याचं काम केलं, तर भूषणनी या भूमिकेला न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे, पण IAS कॅडरचा अधिकारी तसा वाटत नाही, त्याच्यामध्ये थोडा तो कमी वाटतो। काही बोलू नका बाबा, आज त्या भाजीवालीनी सगळ्यांसमोर ऐका ना बाबा, नंतर बोलूया का आपण, मला आवरायचं हो। कॅरेक्टरायझेशन करताना सुहास आणि गोविंद यांचं कॅरेक्टरायझेशन उत्तम झालं आहे, कळतं। पण या संपूर्ण गोष्टीमध्ये अवनी दाखवली आहे सून, ती ह्या सगळ्या दोघांचा राग का करते ते मात्र काही कळत नाही। सिनेमाच्या उत्तरार्धामध्ये खरं तर हे दोघे किती प्रेम करतात तिच्यावर हेही कळतंय, पण मग ती आधीपासूनच ग्रे शेडमध्ये का दाखवली आहे ते मात्र कळत नाही। स्वतःच्या सख्या मुलाला उद्ध्वस्त करताना लाज कशी वाटत नाही ह्या म्हाताराला। आणि जसं मी म्हटलं, अवनी जे कास्टिंग आहे ते त्या कॅरेक्टरला जातं, परंतु ती अशी का वागते हे कळत नाही। या सगळ्यामुळे या सगळ्याचा परिणाम सिनेमावर कुठेतरी होत असतो। मुलगा आहे तो माझा, काय होईल त्याला याचा विचार केलाय का? त्याने विचार केला। आता मुद्दा आहे तो स्क्रीन प्लेकडे। मुळात ही स्क्रीन प्ले रचताना
त्यामध्ये काही काही गोष्टी तुम्हाला अशा दिसतात ज्याच्यामध्ये पुढं काहीतरी होणार आहे हे लक्षात येतं. उदाहरणार्थ सुरुवातीच्या काळामध्ये उपेंद्र लिमे येतो, तो गुंड दाखवला पक्या दादा, आणि तो एक अमाऊंट घेऊन जातो ह्या गोविंद पाठकांकडून. तो तेवढाच आहे, म्हणजे तो पुढे तुम्हाला दिसणार आहे हे दिसत राहतं. त्यामुळे मग पुढं काय क्लायमॅक्स आहे ह्याच्याबद्दल उत्सुकता राहते. अशा काही संवादांमधून, अशा काही डायलॉग्समधून तुमच्या लक्षात येतं की पुढं काहीतरी होणार आहे. हे सूचन असायला हवं होतं का, असं मला एक वाटलं. दुसरी महत्त्वाची गोष्ट स्क्रीन प्लेमध्ये येते की अतिशय उत्तम पद्धतीने सिनेमा पुढे जातो आणि गोविंद पाठक आपली पूर्ण बाजू मांडतात, ते दावा कोर्टासमोर पेश करतात आणि मग एक मोठा धक्का बसतो, मग दिला जातो प्रेक्षकांना. तो मी तुम्हाला नाही सांगणार, पण त्या धक्क्याची खरंच गरज होती का? तो धक्का दिल्यानंतर खरं तर सिनेमा आणखी पीकला जायला पाहिजे, पण तसं न होता त्याचा ग्राफ थोडा खाली येतो आणि असं लक्षात येतं की ह्याची गरज होती का. तर त्याच्यामुळे ओव्हरऑल इम्पॅक्ट जो आहे सिनेमाचा तो थोडा मंदावतो. हा एक भाग झाला. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की याच्यामध्ये वारंवार संवादांमधून ज्येष्ठांचं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न केला आहे, ज्येष्ठांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. असे वारंवार संवाद नायकाच्या तोंडी आहेत. तर त्याची गरज होती का? एकदा सांगितल्यानंतर कळतं, हे पुन्हा पुन्हा ठासून सांगण्याचं काही कारण नाही आहे असं मला वाटतं. आणि मग त्यामुळं काय होतं, मूळ सिनेमा आणि त्याचं जो गोष्ट आहे त्याच्यामध्ये हे कॉस्मेटिक थिंग्स वाटायला लागतात मला वाटल्या. हा भाग वगळला तो ओव्हरऑल सिनेमा पॅक्ड आहे, चांगला आहे. हाताचं बोट धरून आम्ही मुलांना वाढवतो, त्यांना जीवनाचा मार्ग दाखवतो, त्यांना सक्षम बनवतो, त्यांच्या सुखात आपलं सुख बघतो, स्वतःचं दुःख लपवतो. महेश मांजरेकरांनी सिनेमाभर वापरलेली फ्रेम चष्म्याची मला आवडली, कारण तिच्या पत्नीने त्या फ्रेमला एक पट्टी लावून दिलेली असते, त्यामुळे ते एक संकेत म्हणून मला खूप आवडला, जो सिनेमाभर दिसत राहतो तुम्हाला आणि या निमित्तानं सुहास तुम्हाला दिसत राहते. आणि फार मला खटकलेली गोष्ट म्हणजे सिनेमामध्ये जेव्हा आपण मीडिया दाखवतो, मीडियामधले चॅनल बूम घेऊन उभे असणारे वार्ताहर दाखवतो, ते असे हलक्या दर्जाचे किंवा इतके फालतू प्रश्न विचारणारे का दाखवतो हे मला कळत नाही. फालतू प्रश्न म्हणजे आत्ता खरं तर आपण अशाच जर्नलिझमला कंटाळलेलो आहोत, तर मग मॅच्युअर जर्नलिझम सिनेमात का दिसत नाही? तर ह्याच्यामध्ये पत्रकार जी काही टिप्पणी करते त्यांच्याकडे बघून किंवा जी काही ती बोलत असते, मला त्या व्यक्तिरेखा साकारणाऱ्या कलाकारांबद्दल काही म्हणायचं नाही आहे, पण त्यांच्या तोंडी जे संवाद दिलेत ते लिहिताना खूप ग्रँटेड धरले गेले. तर तसं नसायला पाहिजे होतं असं मला वाटतं. ते खूपच बालिश संवाद वाटतात. हा सगळा माझा एक बघण्याचा दृष्टिकोन. ओव्हरऑल हा सिनेमा तुम्हाला धरून ठेवतो, मुद्दा लक्षात आणतो आणि आईवडिलांचं जे असोसिएशन असतं मुलांबद्दलचं आणि मुलांकडनं असलेल्या अपेक्षा अधोरेखितही करतो हा सिनेमा. त्यामुळे आजच्या काळामध्ये हा सिनेमा जातो. अनेक अशी वृद्ध दाम्पत्य आहेत ज्यांना आपली भूमिका मांडायची असते, त्यांना हा सिनेमा आपला वाटेल. तर हा सिनेमा तुम्ही थिएटरमध्ये जाऊन जरूर पहा. मुलांना घेऊन जा, पालकांना घेऊन जा, जेणेकरून ज्या काही गोष्टी आपल्याला घरात बोलता येत नाहीत त्या कदाचित हा सिनेमा आपल्याला सांगेल आणि मग ह्या 2 पिढ्यांमधलं अंतर कमी होण्याला मदतच होईल. तर ह्या सिनेमाला मी आत्ता देतो आहे 3 स्टार्स. इट्स अ गुड सिनेमा. सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघायला हरकत नाही. महेश मांजरेकरांसाठी हा सिनेमा पहा. मला त्यांचे काही क्लोजअप्स खूप आवडले, त्यांचे काही एक्सप्रेशन्स खूप छान आहेत, तर मला आवडलं. आम्हाला तुमचं नको पैसे, पण दिवसातनं एकदा आमच्या पाठीवर हात फिरवून विचारा ना की आई कशी आहेस, बाबा कसे आहात. तर सिनेमा ओव्हरऑल इम्पॅक्ट सोडतो. महत्त्वाची भूमिका हा सिनेमा पार पडेल असं मला वाटतं. इथं मी थांबतो. सिनेमाला 3 स्टार आहेत. सिनेमा थिएटरमध्ये जाऊन जरूर पहा आणि रिव्ह्यू कसा वाटतो मला जरूर सांगा. सोशल मीडियावर मी आहे. लाईमलाईट तुम्ही ऑलरेडी फॉलो केलेलंच आहे, त्याच्यावर सुद्धा रिप्लाय दिलं तर मी सगळे वाचत असतो आणि सुधारणेला वाव नक्कीच आहे. थँक्यू व्हेरी मच.